नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, हजारो निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आर्थिक दिलासा देणारी बातमी आलेली आहे। बातमी आहे हजारो निवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा, EPS 95 उच्च पेन्शन आणि EPF वरील हा दावा। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून म्हणजे EPF कडून पेन्शनधारकांना खूप अपेक्षा असतात। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर EPS 95 वाढीव पेन्शनची प्रक्रिया सुरू झाली, परंतु वाद अजूनही कायम आहे। त्याचवेळी किमान पेन्शनबाबत एक अडथळा आहे। पेन्शनधारकांना सतत निराशेचा सामना करावा लागत आहे। पेन्शनर रामलाल समराई यांनी दावा केला की EPF सदस्याच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याबाबत अनेक दावे केले जात आहेत। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या म्हणजे EPF सदस्यांच्या पेन्शनबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे, ज्यामुळे पेन्शनची रक्कम वाढणार आहे। या निर्णयाचा फायदा हजारो पेन्शनधारकांना होईल असा दावा केला जात आहे। या निर्णयानुसार जे EPF सदस्य निर्धारित मर्यादेऐवजी त्यांच्या प्रत्यक्ष पगारावर पेन्शन योजनेत योगदान देतात ते जास्त पेन्शनसाठी पात्र असतील असे म्हटले जात आहे की पूर्वी पेन्शनची गणना एका विशिष्ट पगार मर्यादेच्या आधारे केली जात होती, परंतु आता ती कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष पगारावर आधारित असेल। अहवालानुसार या निर्णयामुळे हजारो निवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल। नवीन पेन्शन गणना त्या कर्मचाऱ्यांना लागू होईल ज्यांनी EPF योजनेअंतर्गत त्यांच्या वास्तविक पगाराच्या आधारे योगदान देण्याचा पर्याय निवडला होता। या निर्णयामुळे सुमारे 15,000 पेन्शनधारकांना फायदा होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे त्यांना त्यांच्या मागील योगदानाच्या आधारे योग्य रक्कम मिळेल। निवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा आणि स्थिरता प्रदान करणार असल्याने निवृत्ती वेतनधारक आणि कर्मचारी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे। या दाव्यात किती तथ्य आहे हे फक्त EPF स्पष्ट करू शकते। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।